नमस्कार प्रेक्षको. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रविवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला आणि पुढच्या आठवड्याच्या शेवटी अर्थातच एरो शो हा भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा शो बंगलोरमध्ये पार पडणार आहे. या दोन्हीची सांगड घालत आजचा विषय अर्थातच भारतीय हवाई दलाच्या समोर असणारी आव्हानं आणि त्या आव्हानांवरती कशा पद्धतीने भारतीय हवाई दल मात करू शकतं याबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, भारतीय हवाई दलासमोरची आव्हानं असा मी विषय अर्थातच सांगितलेला आहे. त्यामुळे पहिलाच प्रश्न असा येतो की सध्याच्या काळामध्ये भारतीय हवाई दलासमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत? म्हणजे फक्त फायटर पायलटच्या निर्मितीच्या संदर्भात किंवा त्याच्यासाठी असणारी इंजिनची निर्मिती, ज्याच्यावरती आपण 2 आठवड्यापूर्वी एक भागही केला होता, तर एवढीच आव्हानं आहेत का याच्यापेक्षा काही वेगळी आणि वेगळ्या पद्धतीची आव्हानं सध्या भारतीय हवाई दलासमोर आहेत असं तुम्हाला वाटतं? हवाई दलासमोर भरपूर आव्हानं याच्यासाठी आहेत की जसं मी म्हटलं, त्याची ताकद जी असते कुठल्याही वायुदलाची, हवाई दलाची, ती फायटर जेट ज्याला म्हणतो, जे लढाकू विमान हिंदीमध्ये म्हटलं जातं, त्यांच्या द्वारे येते. कारण ते दूर पल्ल्यावरती जाऊन मार करू शकतात, बॉम्ब फेकू शकतात, सगळं होऊ शकतं. आणि त्यांची संख्या जर कमी झाली तर तो एअरफोर्स जो असतो तो कमजोर मानला जातो, थोडासा कमकुवत होऊन जातो. तर त्याच्या बाबतीत आपण आधी बोललेलो आहोत. तर तरी परत एकदा ते रिकॉल करायचं तर असं सांगायची गोष्ट आहे की भारतीय हवाई दलामध्ये साधारण 40 स्क्वॉड्रन, एका स्क्वॉड्रनमध्ये 18 विमानं असतात आणि 40 ते 42 स्क्वॉड्रन भारतीय वायुसेनेला, भारतीय हवाई दलाला पाहिजेत, असा एक अभ्यास बऱ्याच वर्षापूर्वी केलेला होता. जर चीन आणि पाकिस्तानचा मुकाबला एकत्र करायचा असेल तर किंवा वेगवेगळा करायचा असेल तरी सुद्धा असं ठरलेलं होतं. असं एक वंदता आहे आणि असं एक सत्य पण आहे की एवढ्या विमानांची आपल्याला जरुरी आहे. आजच्या दिवशी, आजच्या तारखेला भारतीय वायुदलामध्ये 10 स्क्वॉड्रन्स कमी आहेत. 30 स्क्वॉड्रनवरती त्यांची संख्या येऊन पोहोचलेली आहे. कारण 1960च्या दशकामध्ये MiG-21 जेव्हा सामील झाले होते भारतीय वायुदलामध्ये, त्यांचा हळूहळू वायू दलातनं त्यांची रिटायरमेंट होत गेली आणि मागच्या वर्षी शेवटचं स्क्वॉड्रन तिथून रिटायर झालं. तर त्या स्क्वॉड्रनला रिप्लेस करण्यासाठी जो काय प्लॅन होता तो नीट पार पाडू न शकल्यामुळे आज अशी अवस्था झालेली आहे. पण हे आव्हान एक फार मोठं आव्हान आहे, सगळ्यात मोठं आव्हान आहे भारतीय वायुदलासमोर. पण त्याच्याबरोबरच जसं मिड एअर रिफ्युलर ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये हल्ली एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे, नवीन टेक्निक आलेलं आहे ऑपरेशनसाठी, की तुम्हाला दूर पल्ल्यावरती जर जायचं असेल तर तुम्ही आकाशातच उडान भरतानाच जे ते तिथे त्याच्यामध्ये तेल किंवा इंधन त्याच्यात भरू शकता विमानांमध्ये. त्याच्यासाठी टँकर्स लागतात. म्हणजे विमानच असतात ती, पण त्या विमानांमध्ये तेल भरलेलं असतं किंवा पेट्रोल भरलेलं असतं आणि ते पाईपच्या द्वारे फायटर एअरक्राफ्टला ते लोक रिफ्युअल करू शकतात. त्यांची संख्या कमी आहे. तसं म्हटलं तर बाकीचे अजून जे आकाशामध्ये जे रेडार्स किंवा जे प्लॅटफॉर्म्स असतात, जे येणाऱ्या म्हणजे शत्रूच्या इनकमिंग विमानांचा आढावा घेऊ शकतात 10, 15, 16 किलोमीटर आधी, किंवा आकाशामध्ये अजून काय ऍक्टिव्हिटीज चालू आहेत त्याचा आढावा घेऊ शकतात किंवा त्याच्यावरती निरीक्षण ठेवू शकतात. असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते पण भारताकडे नाही आहेत. त्यामुळे हे 2-3 मोठी आव्हानं आहेत. त्याच्या बाबतीत आपण आता पुढे अजून एलॅबोरेटली बोलू शकतो. सर, तुम्ही मिगचा उल्लेख केलात. मिगची जागा LCA तेजस घेणार असं बऱ्याच वेळेला चर्चा झालेली आहे. पण अजून पूर्णतः LCA तेजसने ती जागा घेतलेली नाही. अजून सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याचशा कमतरता आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे इट इज अ गुड प्लेन पण इट इज नॉट अ गुड फायटर, अशा पद्धतीचं एक वाक्य बहुधा आम्ही तुमच्याचकडनं ऐकलेलं आहे. नेमकी काय आहे परिस्थिती, सांगा ना आम्हाला. तोच एक फार मोठा यामध्ये सगळ्यात मोठा गुंता जो झालेला आहे तो याच्यासाठीच आहे की LCA तेजसची कल्पना जेव्हा 1980च्या दशकामध्ये झाली, ती कल्पना अशी होती की जेव्हा मिग रिटायर होतील तर त्यांच्या जागी
त्याच कपॅसिटीचं किंवा केपेबिलिटीचं विमान भारतात बनवावं आणि त्याची निर्मिती इथे व्हावी आणि त्याचं सामील त्यांना भारतीय वायुदलात करावं, अशी एक कल्पना होती. 1983 मध्ये ती कल्पना म्हणजे पेपरवर आखली गेली. त्याला परवानगी मिळाली सरकारकडनं. पण पुढचे 20 वर्ष त्याच्यावरती अगदीच काम जे झालं ते फारच प्रिलिमिनरी असं काम झालं, जे फक्त डिझाइन झालं, जे फक्त त्याच्यावरती थोडे बहुत पैसे खर्च केले गेले, की किती म्हणजे त्याचं वजन किती असलं पाहिजे, त्याचं लांबी, रुंदी किती असली पाहिजे, त्याच्यामध्ये किती मिसाईल्स बसल्या पाहिजे, हे सगळं डिझाइनमध्येच 20 वर्ष गेली. आणि प्रोटोटाइप सुरुवात करायला साधारण 2000चं दशक उजाडलं. 2001 मध्ये पहिल्यांदी LCAचं म्हणजे प्रोटोटाइप ज्याला म्हणतात, तो पहिल्यांदा उडवला गेला. हे सुद्धा टाइमलाईन काय वाईट नव्हती. कारण जेव्हा तुम्ही अगदी पहिल्यापासून सुरुवात करता विमान बनवायला, तेव्हा तेवढा वेळ सगळीकडेच लागलेला आहे. कुठलंही विमान तुम्ही घ्या, इतिहासामध्ये कुठेही बघा, रशियामध्ये, अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, युकेमध्ये सगळीकडे असंच झालेलं आहे. पण त्याच्यानंतर अशी अपेक्षा होती, की गेल्या 25 वर्षात म्हणजे 2000 किंवा 2001 पासून LCA पूर्णपणे तयार होऊन त्याची निर्मितीचं संख्या दर वर्षाला कमीत कमी 18 ते 24 विमानं दरवर्षी निर्माण होतील. पूर्णपणे ती एअरफोर्समध्ये सामील होतील, अशी एक अपेक्षा होती. त्या अपेक्षेवरती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हे खरं उतरलेलं नाहीये. विभिन्न कारणांमुळे त्यांची स्वतःची एक अक्षमता, स्वतःचं इनएफिशियन्सी ज्याला म्हणतात ती, आणि सप्लाय चेन म्हणजे बाहेरून कारण त्या LCA तेजसला तुम्ही पूर्णपणे भारतीय म्हणजे आत्मनिर्भर न बनवल्यामुळे बाकीचे जे सप्लायर्स आहेत अमेरिकेतले किंवा बाहेरचे जे सप्लायर्स आहेत, त्यांनी इथे ब्लॅकमेल करायला सुरुवात केली किंवा त्यांनी उशीर करायला सुरुवात केल्यामुळे आज अशी अवस्था झाली आहे की एअरफोर्सचे स्वतःचे दिलेले ऑर्डर जवळजवळ 200 LCA Mark 1 म्हणजे फर्स्ट एडिशन ज्याला म्हणतात, ते आजपर्यंत साधारण 80 ते 85 LCA Mark 1 भारतीय वायुदलात सामील व्हायला पाहिजे होते. तर आतापर्यंत फक्त 24च होऊ शकलेले आहेत आणि येत्या 4 वर्षात अजून ती संख्या 80 पर्यंत जाईल की नाही ही शंका आहे. अशामुळे आज जी कमकुवतता आलेली आहे भारतीय वायुदलामध्ये, ते या गोष्टीमुळे आलेली आहे. कारण बाहेरून विमानं विकत घेणं हे खूप खर्चिक असतं, खूप महाग पडतं आणि म्हणून अशी एक असं प्लॅनिंग केलं गेलं होतं, पण तो प्लॅन काही नीटपणे इम्प्लिमेंट झालेला नाहीये. तुम्ही आता परदेशी फायटर जेट्सचाही उल्लेख केलात. त्याच्या संदर्भातच प्रश्न विचारायचा आहे, की रफालची खरेदी आपण केलेली आहे. 36 रफाल आपल्याकडे आलेले आहेत. पण तरीसुद्धा ही संख्या पुरेशी नाही. म्हणजे मिगच्या जागी जर ही विमानं तैनात करायची असेल, तर ती तेवढीशी पुरेशी नाहीत असं म्हटलं जातंय. याच्या नंतरच्या काळामध्ये रफाल विकत घेण्यासाठी आवश्यक असणारी म्हणजे पैसा हा महत्वाचा आहे जसं तुम्ही म्हणालात. तर हा पैसा कमी पडतोय का नेमकी आपली इच्छाशक्ती, क्रयशक्ती नेमक्या कशाचा इथे थोडाफार आपल्याला गोंधळ झालेला आहे असं वाटतंय? नाही, पैशाची कमी नसते. जेव्हा देशाच्या सुरक्षेची बाब येते, तेव्हा पैसा कुठूनही अवेलेबल केला जातो सरकारद्वारे. पण आज रफालची 2-3 प्रॉब्लेम्स आहेत. एक आहे रफालची किंमत. अ, खूप म्हणजे LCA पेक्षा 3 पटीने महाग आहे. दुसरं म्हणजे फ्रान्समध्ये जिथे त्याची निर्मिती होते, फ्रान्सचं रफाल Dassault नावाची कंपनी जी आहे, Dassault एव्हिएशन, त्यांच्याकडे ती निर्मिती होते. त्यांची कपॅसिटी ती आता ऑलरेडी बुक झालेली आहे. म्हणजे UAE आणि इजिप्त या 2 देशांनी ऑर्डर्स दिलेल्या असल्यामुळे दरवर्षी त्यांच्याकडे जेवढी विमानं निर्माण होतात, त्या सगळीच्या सगळी इजिप्त आणि UAE साठी निर्माण होतात. तर आता जर भारताने आज जरी ऑर्डर दिली त्यांना करायला, की आम्हाला अजून 36 द्या, तरी त्यांना पुढचे 5 ते 6 वर्ष लागतील. तेवढा वेळ आहे का भारताला थांबण्यासाठी? किंवा काय करता येईल? हा एक प्रश्न उद्भवतो. दुसरं, जर रफाल जेव्हा घेतले गेले 2016 मध्ये, तेव्हापासून जर फॉलोअप झाला असता लगेच आणि जर रफालला सांगितलं गेलं असतं, की चला अजून तुम्ही 36 आम्हाला विमानं द्या पुढच्या 5 वर्षात, तर ते तुम्हाला पहिल्यांदा प्रायोरिटी दिली गेली असती आणि भारताचे पण 20,000 करोड पर्यंत 20,000 कोटी रुपये वाचले असते. कारण पहिल्या 36 रफालसाठी जो इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला गेला, त्याच्या किमतीसहित तेव्हा 59,000 करोड रुपये
59,000 कोटी रुपये भारताने खर्च केले त्या 36 रफालसाठी. त्याच्यातले 20,000 कोटी इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यामध्ये लागले. त्याचा निवेश झाला किंवा त्याचं तेवढा खर्च झाला. तर त्या 20,000 कोटींना वाचवता आलं असतं. अजून जे पुढचे 36 जरी आले असते, तर कारण त्या 36 पहिल्या 36च्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून 36 विमानं तिथे राहू शकली असती त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, त्या एअर बेसेसवरती. एक अंबालाला, एक हाशिमारा वेस्ट बेंगॉलमध्ये आहे तिथे. त्यामुळे ते 20,000 कोटी वाचले असते. पण आता रफाल येईल की नाही, कधी येईल, आता कोणालाच माहिती नाही, कारण त्यांच्याकडे ती कपॅसिटी नाहीये. दुसरा एक पर्याय असा होता की रफालला सांगावं की तुम्ही भारतामध्ये त्याची निर्मिती करा, इथे एक असेंब्ली लाईन टाका आणि लोकल एका कंपनी बरोबर, म्हणजे ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असू दे किंवा प्रायव्हेट सेक्टर मधला कोणी एखादा निर्माता असू दे, त्या दोघांबरोबर किंवा एकटं त्यांच्या बरोबर टायअप करून तुम्ही इथे निर्माण करा. पण ते झालं नाही. त्यामुळे आज जरी म्हटलं की आता भारतात त्यांची निर्मिती करू, तर इथे नवीन फॅक्टरी बनवायला आणि मग त्याची निर्मिती करायला सुरुवात करायला अजून 4 वर्ष जातील. त्यामुळे रफालचं ऑप्शन आता कमी झालं. तरी फ्रान्सवाले म्हणतायत की आम्ही तुम्हाला रफालची किंमत कमी करून देऊ आणि वाटलं तर आमचं ते कपॅसिटी वाढवू किंवा भारतात ते लावू, जर तुम्ही आमचं रफालमध्ये जे इंजिन असतं साफरान म्हणून, त्या कंपनी बरोबर तुम्ही जर टायअप केलं आणि तुम्ही भारतामध्ये जर एखाद्या कंपनी बरोबर किंवा DRDO बरोबर आम्हाला त्याची निर्मिती करू दिली, जॉइंट IP इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्याची जर तुम्ही करायला सुरुवात केली, तर तुम्हाला पण फायदा आहे, आम्हाला पण फायदा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यावरती चर्चा सुरू आहे आणि पुढच्या महिन्यात पंतप्रधान फ्रान्सला जाणार आहेत. तेव्हा त्या बाबतीत चर्चा किंवा एखादा निर्णय होण्याची शक्यता आहे, असं भारतीय वायुदलाच्या काही जुन्या लोकांना रिटायर झालेल्या लोकांना वाटतंय. आता बघूया ते कुठपत पुढे सरकतं किंवा पुढे त्याच्यावरती अंमल होतो. पण हा एक असा प्रॉब्लेम आहे या सर रफालच्या बाबतीत. याच्याच बरोबरीने आणखीन एक महत्वाचा मुद्दा, की ज्यावेळेला आपण परदेशी कंपन्यांकडनं अशा पद्धतीने म्हणजे अ, काय म्हणूया आपण लढाईसाठी आवश्यक असणारी विमानं घेत असतो. तर त्यावेळेला अर्थातच किंमत हा जसा महत्वाचा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे त्या-त्या देशांमध्ये त्याची उत्पादन क्षमता थोडीशी कमी जास्त होणं आणि त्याचाही परिणाम किंवा इतर जे घटक असतात, जसं युद्धासारखे प्रसंग असतात, ते अचानक उद्भवलेले असतात. तर यांचाही खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. भारताला याचा किती तोटा झालेला आहे असं तुम्हाला वाटतं? खूप तोटा आहे याच्यामध्ये आणि नेहमी मग काय होतं, जर तुम्ही बाहेरून विमानं घेत असाल किंवा बाहेरच्या लोकांवर तुम्ही आधारित असाल तुमच्या विमानांसाठी, तर आधारभूत असाल तर आधारित असाल, तर तुम्हाला काय होईल, की समजा उद्या त्या देशाने त्यांचा पवित्रा बदलला भारताच्या बाबतीत. तर त्याचे जे स्पेअर पार्ट्स असतात, त्याची सर्व्हिसिंग असते, त्याचं मेंटेनन्स असतं. ते करायला जर त्यांनी नकार दिला, तर भारताच्या वायुदलाला फार मोठी समस्या त्यांच्यासमोर निर्माण होईल, अशी एक शक्यता असते. म्हणूनच असं म्हटलं जातं, की डिफेन्समध्ये, संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता सगळ्यात जास्ती महत्त्वाची आहे. कारण नाहीतर तुम्हाला ब्लॅकमेल करण्याची शक्यता त्या देशाला करण्याची असते. एक उदाहरण देतो, की 1980च्या दशकामध्ये बोफोर्स ही एक तोफ, ज्याला आर्टिलरी गन म्हणतात, ती घेतली गेली स्वीडनकडनं. आणि त्याच्याबरोबर जे काय थोडंसं मेंटेनन्सचं पॅकेज आलं किंवा त्याच्यात दारुगोळा आला. पण जेव्हा कारगिलचं युद्ध सुरू झालं, तेव्हा ॲडिक्वेट नंबर्स, ते जे शेल्स असतात, जो गोळा असतो आर्टिलरी गनचा, त्याची सप्लाय किंवा त्याचं साठवण भारताकडे नव्हती. तर भारताने म्हटलं, की आपण बाहेरून आणून, ज्यांच्याकडनं आणायला पाहिजे त्यांच्याकडे आणूया. स्वीडनकडे एवढं प्रोडक्शन नव्हतं. मग अजून कोण निर्माण करतं ते वालं 155 शेल ज्याला म्हणतात किंवा राउंड ज्याला म्हणतात, ते कोण करतं? ते बघितलं तर साऊथ आफ्रिकामध्ये डेनेल नावाची कंपनी करते. तर त्यांनी म्हटलं, की तुम्ही आम्हाला सप्लाय करा इतक्या-इतक्या संख्येमध्ये 40,000 राउंड्स, 30,000 राउंड्स आम्हाला पाहिजेत पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध लढण्यासाठी. तर त्यांनी म्हटलं, की ठीक आहे आम्ही देऊ. पण आज जर ₹100 त्याची किंमत आहे एका राउंडची, त्याच्यासाठी तुम्हाला ₹250 ते ₹300 मोजायला लागतील प्रत्येक राउंडसाठी. म्हणजे तिप्पट किंमत मोजायला लागली आणि ती मोजायला लागली भारताला. कारण दुसरा पर्याय नव्हता. तर अशामुळे भारताचं नुकसान होतं आणि म्हणूनच गेल्या 10-12 वर्षात जे काय मोदी सरकार जे करतंय आत्मनिर्भरता, आज आत्ता पेन पॉइंट्स आहेत. आत्ता बरंचसं स्लो डाउन होतंय. सगळ्याच टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीयेत किंवा आपली क्षमता तेवढी नाहीये. पण हेच अजून 10 वर्षांनी जर आपण बघितलं आणि जर आत्मनिर्भरता त्याच्यामध्ये निर्माण झाली,
दारुगोळा बनवण्यामध्ये, बंदुकी बनवण्यामध्ये, रेडार बनवण्यामध्ये, तर किती पैसा वाचेल एकतर, आणि आपल्या स्वतःची ताकद आपल्या जवळच राहील, आपण दुसऱ्यावरती निर्भर करणार नाही. अशी एक कल्पना अशा या पॉलिसी मागे होती आणि आहे. म्हणून हे वायुदलाला सुद्धा मनोहर पर्रिकर जेव्हा संरक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी हे फोर्स केलं वायुदलाला की तुम्ही LCA घ्या, आधी LCA Mark 1 बनवा, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील त्या त्रुटींवरती आपण मात करू, त्यांना सुधारू, आणि मग Mark 2 बनवू. आणि याच्यामध्ये सुद्धा अजून एक उदाहरण असं आहे की आज अमेरिका Mark 2 साठी आपल्याला 414 GE4 जनरल इलेक्ट्रिकचं 414 हे इंजिन, F414 इंजिन आपल्याला देण्याचं म्हणते, पण त्याच्यात गॅरंटी नाहीये, कारण Mark 1 साठी जे इंजिन येणार होतं 404 F404 त्याच्यामध्ये आज जवळजवळ वर्षभराचा उशीर झालेला आहे, आणि मार्च पासून परत त्याचं पुरवठा सुरुवात होईल की नाही त्या इंजिनची याची अजून गॅरंटी भारताला मिळालेली नाहीये. त्यामुळे LCAचा प्रोग्राम त्याच्यामुळे पण मागे पडलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आत्मनिर्भरता ही खूप महत्वाची पॉलिसी आहे आणि त्याच्यावरती अंमल करणं हे फार महत्वाचं आहे. सर, कुठल्याही दलासाठी फक्त आणि फक्त लढाऊ विमानं एवढीच गरज नसते. त्याच्यापेक्षा सुद्धा वाहतूक करण्यासाठी, सामानाची ने-आण करण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा यांना वेगवेगळ्या प्रकारची विमानं, हेलिकॉप्टर्स गरज असते. ती आता भारतीय हवाई दलाची क्षमता काय आहे? वाहू जहाजांसाठी म्हणजे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टसाठी त्याची ती परिस्थिती लढाऊ विमानांपेक्षा बरी आहे असं म्हणता येईल. पूर्णपणे जशी पाहिजे तशी नाहीये, पण बरी आहे. हेलिकॉप्टरमध्ये क्षमता पूर्णपणे फुलफिल केलेली आहे. जेवढे संख्यात हेलिकॉप्टर पाहिजे तेवढं सगळं त्या संख्येमध्ये भारतीय वायुदलाकडे हेलिकॉप्टर्स आहेत. पण मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आपले काही जी जुनी मालवाहू विमानं आहेत, AN-32 आणि IL-76 वगैरे, त्यांच्या जागी C-295 हे स्पेनचं जे एक म्हणजे युरोपमध्ये निर्माण झालेल्या विमानाची टायअप टाटा बरोबर, टाटा कंपनी बरोबर झालेलं असल्यामुळे त्याची निर्मिती भारतात सुरू झालेली आहे. बडोद्याला त्याची फॅक्टरी झाली आहे. ते 55 विमानं ती येणार आहेत. पण AN-32 भारताकडे 100 AN-32 आहेत, जी रशियन ओरिजिनची विमानं आहेत. त्यांना रिप्लेस करण्यासाठी येत्या, कारण त्यांनाही आता 30 वर्ष होऊन गेली, जे भारतीय वायुदलात जेव्हा ते सामील झाले तेव्हापासून. तर त्यांचं लाईफ आता अजून जास्तीत जास्त 5 वर्ष पुढचं. तर येत्या 5 वर्षात कुठलं घ्यायचं, म्हणून एक नवीन टेंडर एक आलेलं आहे भारतीय एअरफोर्सचं. त्याचं नाव आहे MTA, म्हणजे मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट. त्याच्यासाठी आता 4 वेगवेगळ्या कंपनी कॉम्पीट करतायत. त्यांच्यात स्पर्धा आहे आणि त्या आता त्याच्यातलं कुठलं विमान सिलेक्ट केलं जातं त्याप्रमाणे पुढे त्या विमानाचं निर्णय झाल्यानंतर इथे निर्मिती होईल भारतामध्ये, अशी आशा आहे. ती काही कमी आहे. दुसरं म्हणजे मिड एअर रिफ्युलर मी म्हटलं, आणि मी जे रेडार आकाशातले AWACS म्हणतात त्यांना, किंवा AWEC, तर ते दोन्ही त्यांची कमी आहे. आपल्याकडे 6 आहेत. एवढा मोठा देश आहे, त्यांच्यावरती गस्त घालण्यासाठी रडारमध्ये शत्रूच्या येणाऱ्या विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून कमीत कमी अजून 15 AWACS भारताला पाहिजे आहेत, आणि त्याची निर्मिती अजूनही ती लाल फिती मध्ये अडकलेली आहे, फायलिंग मध्ये अडकलेली आहे. त्याच्यावरती कधी मात करता येईल आता बघायला पाहिजे. सर, खूप नकारात्मक गोष्टी आतापर्यंत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. म्हणजे ऐकल्यानंतर कदाचित प्रेक्षकांना असं वाटू शकतं की अरे, म्हणजे भारतीय हवाई दलाकडे काहीच नाहीये का? काय आहेत त्यांची महत्वाची किंवा ज्याला आपण प्लस पॉइंट म्हणतो, किंवा येणारा जो एअर शो आहे बंगलोरमध्ये होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, त्यातनं भारताला नेमकं काय मिळेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी जर असं एक नकारात्मक असं वाटलं असेल तर साहजिक आहे. पण भारतीय वायुदलाची जी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती आहे त्याच्यात काम करणारे अधिकारी आणि बाकीचे रँक्सचे लोक. त्यांचं स्किल, त्यांचे ट्रेनिंग ही इतकं जास्ती सुपिरियर आहे बाकीच्यांच्या पेक्षा, की जे जुने विमानांवरती सुद्धा ते लोक आजपर्यंत याच्यावरती काम करत आलेले आहेत. आता गेल्या म्हणजे 26 जानेवारीला जे काही पदकं दिली गेली त्यांच्या कामासाठी, वायुसेना गॅलंट्री त्याला म्हणतात, त्याचं जर आपण वर्णन ऐकलं त्याच्यावरनं कळतं की म्हणजे किती चांगलं ट्रेनिंग आपल्या भारतीय वायुदलाच्या लोकांचं किंवा तिथल्या एम्प्लॉईजचं, पायलटचं आहे, हे लक्षात येतं. दुसरं म्हणजे भारतीय वायुसेनेमध्ये एक ताकद अजून आहे किंवा एक क्षमता अजून आहे, त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी पटकन ॲब्झॉर्ब करतात. ती रशियन असू दे, अमेरिकन असू दे, युरोपियन असू दे,
ते एक लोक म्हणजे ॲब्झॉर्ब करून ते लोकलाइज करतात. त्याच्यामध्ये त्यांची क्षमता, टेक्निकल क्षमता खूप चांगली आहे. तो एक स्ट्रेंग्थ आहे. आणि आता LCA आणि C295 यांच्या निर्मितीमुळे जी एक इकोसिस्टम निर्माण झाली आहे भारतामध्ये, त्यामुळे येत्या 5 वर्षात नक्कीच हे जे प्रोजेक्ट जेव्हा आता सँक्शन होतील आणि त्याच्यावर काम सुरू होईल, तेव्हा 5 वर्षात जी आता एक खालावलेली परिस्थिती आहे किंवा एक वीकनेस आहे, तो संपूर्णपणे संपणार नाही, पण त्याच्यात चांगलंच सुधारणा होईल, हे असं दिसून येतंय. आणि एरो इंडियामध्ये तेच होणार आहे, की भारतीय बाजारपेठ जी आहे संरक्षण क्षेत्रातली, ही सगळ्यात मोठी आहे जगातली. त्यामुळे सगळेजण इथे येतायत आणि सगळेजण म्हणतात, की तुम्ही आमचं प्रॉडक्ट घ्या, आमच्याबरोबर टाय अप करा. पण भारताने हेच म्हटलंय, की तुमचं प्रॉडक्ट घेऊ, पण तुम्ही प्रोव्हायडेड तुम्ही भारतात निर्मिती केली त्याची तर. तर त्याच्याप्रमाणे नोकऱ्या होतात, निर्माण होते नोकऱ्यांचं, नवीन जॉब्स येतात आणि मुख्य म्हणजे टेक्नॉलॉजी भारतामध्ये येते. हे सगळं बघितलं जातं एरो इंडियाच्या शोच्या दृष्टीने. म्हणून हा शो महत्वाचा आहे. सर, नेहमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती माहिती पोहोचवतच असतो. पण ही माहिती पोहोचवताना फक्त आणि फक्त सकारात्मक बाजू न दाखवता भारताच्या वेगवेगळ्या दलांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने काही गोष्टींची कमतरता आहे, ही सुद्धा माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. केवळ नकारात्मक बाजू नाही, पण त्यातून सुद्धा एक सकारात्मकता कशा पद्धतीने दिसून येऊ शकते, हे सुद्धा आपण त्यातनं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं आजचा भाग हे त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे आज जी काही माहिती आज आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे, या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल, अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.